या. गुड आफ्टरनून बसा. कुठून आला आहात तुम्ही? मॅम मी सोलापूर जिल्हा सांगोला तालुका अकोला वासूद या गावातून आलेली आहे. अकोला वासूद शेजारचे गाव आहे. अकोला कधी कधी समजत म्हणजे लोकांना समजत त्यामध्ये अकोला वासूद म्हणण्याची परंपरा आहे आधीपासून. बर, तुम्ही मळ्यामध्ये राहता असा उल्लेख आहे. हो. मळा म्हणजे नेमकं काय असतं बरं? मळा म्हणजे जिथं शेती केली जाते तो मळा. बरं, मळ्यामध्ये तुमचं घर आहे तिथे? हो हो. आणि एक मेन गाव असतं जिथे वस्ती असते लोकांची, तिथे घर असणं आणि मळ्यामध्ये घर असणं याच्यात काय फरक आहे? मळ्यामध्ये घर असतात ती लांब लांब असतात, त्यांच्याकडे डिस्टन्स जास्त असतं आणि घराच्या समोर लगेचच आपलं शेत चालू होतं आणि आमच्या घराच्या समोर पण शेत चालू आहे. तसं गावाच्या ठिकाणी तसं नाही होत. शेजारचे घर असतात आणि कंजेस्टेड घर असतात. थोडी मळ्यामध्ये सेपरेट घर असतात. सध्या तुम्ही काय करता? सध्या मी असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदावर कार्यरत आहे नियोजन. बरं, तुम्ही ऑलरेडी जॉईन झालेला आहे? येस मॅम. कधीपासून? मी 4 मार्च 2024 पासून जॉईन आहे. आता रिसेंटली जॉईन केलं तुम्ही. कसा आहे तुमचा कामाचा अनुभव? मग कामाचा अनुभव मला शिकायला मिळते. आम्ही अनौपचारिक ज्या फाईल्स आहेत त्याच्या संदर्भात अभिप्राय घेऊन ज्या त्या डिपार्टमेंटला देतो. त्याच्यामध्ये महसूल वन विभाग, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा याच्या जे फाईल्स येतात त्या प्रशासकीय मान्यता, निधी वितरण आणि मंत्रिमंडळ प्रस्ताव या संदर्भात येतात. त्याच्या आम्ही अभिप्राय देऊन पाठवतो. वित्त विभागाला पाठवतो आणि कधी कधी त्यात काही क्वेरी असेल तर आम्ही ते रिटर्न त्या विभागाला पाठवतो. बरं, तुम्ही कुठल्या मजल्यावरती आहात मग सध्या? मी अनेक्स बिल्डिंग मध्ये 6व्या मजल्यावर आहे. 6व्या मजल्यावर. बरं, आपल्याकडे जे बजेट येतं का, आता रिसेंटली पण आपल्या महाराष्ट्राचं बजेट आलेलं आहे. हो. तर तुम्ही ते पाहिलं का? बरं, तुम्ही जेव्हा अदरवाईज आत्ताचं एक्झाम्पल तर सोडलं तर याच्या पूर्वीपर्यंत जेव्हा बजेट यायचं केंद्राचं किंवा राज्याचं, तर तुम्ही ते कसं अनालाइज करता? काय काय गोष्टी त्याच्यामध्ये बघता तुम्ही? एक तर आपलं एक्सपेंडिचर किती आहे, रिसिप्ट किती येणार आहे आपल्याला आणि आपल्याला कर्ज किती आहे, डेट आपण किती घेणार आहे. अदरवाईज वित्तीय तूट त्याच्यामधून किती हे होऊ शकते आणि कोणत्या सेक्टरला किती गव्हर्नमेंटनी निधी दिलाय हे तुम्ही एव्हरी टाइम बघत होतात? नाही, एवढं नव्हते, डीप मध्ये नव्हते बघत एवढं. पण तुम्ही इन्कम टॅक्स स्लॅब वगैरे बघता की नाही? बजेट मध्ये काय दिलेले ते यावर्षी? हो, ओव्हरव्ह्यू करते. ओव्हरव्ह्यू करता? जास्त डीप मध्ये नाही होत, ओव्हरव्ह्यू. बरं, तुम्ही आता सध्या कुठले कुठले टॅक्स पे करता बरं? आता सध्या इनडायरेक्ट टॅक्स आपण कोणती पण गोष्ट जेव्हा परचेस करू तेव्हा इनडायरेक्ट टॅक्स हा त्या गोष्टीला येतो. तुम्ही जीएसटी पे करता का? हो मॅम. करता? कुठे कुठे? जेव्हा कोणती पण आपण वस्तू जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण. आता सध्या पहा की कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे महिला डॉक्टरांच्या संदर्भामध्ये, त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतं की महिला आपल्या देशामध्ये किंवा राज्यात कितपत सुरक्षित आहेत? आता ह्याच्यावरून समजते मॅडम सुरक्षित तर नाहीये. तेच कामाच्या ठिकाणी हे लैंगिक अत्याचाराचा हा गुन्हा तर आहेच आहे, पण नाहीच सिक्युअर. आता ह्याच्या आधी आपण उरणमध्ये पण नाही घटना घडली, त्याच्यावरून पण समजतं सुरक्षित नाहीये. अजून आपल्याला फक्त एनहान्समेंटची गरज आहे अजून. पण ही जी टिपिकल घटना जर आपण लक्षात घेतली तर तुम्हाला काय वाटतं याच्याकरता कोण कोण जबाबदार आहे? ह्याच्याकरता जबाबदार तर ती पहिली जी कोण गुन्हेगार आहे त्याची जी प्रवृत्ती आहे म्हणजे जी मानसिक स्थिती आहे तीच मला जास्त जबाबदार वाटते. आणि अजून सिक्युरिटीच्या हे कन्सर्न म्हटलं तर ती इन्स्टिट्यूट आहे ती पण मला जबाबदार वाटते. आणि अदरवाईज जे आपलं प्रशासन आहे गव्हर्नमेंट ते तुम्हाला जबाबदार वाटतं? डायरेक्टली असं म्हणू शकत नाही आपण, कारण गव्हर्नमेंट ऑलरेडी प्रोव्हाइड आपल्याला कायदा ऍक्ट वगैरे प्रोव्हाइड गव्हर्नमेंटने दिलेलेच आहेत. बरं, सध्या मग अशी पण एक डिमांड होत आहे की डॉक्टरांसाठी एक वेगळा कायदा असावा सुरक्षेच्या दृष्टीने, त्याच्याविषयी काय वाटतं तुम्हाला? डॉक्टरांविषयीच असावा असं मला वाटतं, सगळ्यांसाठीच असावा वेगळा. डॉक्टरांसाठीच फक्त नाही तर सगळ्यांसाठीच असावा, विशेषतः महिलांसाठी. अजून कडक आपल्याला रूल काय बनवता येतील ते बनवत. आता सध्या आपल्याकडे काही ऑलरेडी कायदे आहेत का? हो आहेत. कुठले कुठले माहिती आहेत? सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍक्ट आहे 2013चा आहे. तरी पण अशा घटना घडतच आहेत. हो, घडतच. मग याचा अर्थ नव्याने जर आपण अजून काही कायदा आणला तर खरंच काही बदल होईल का ग्राउंड लेवलला? मला कायदा तर आहेतच मॅम, पण ह्याच्यापेक्षा पण पुढे जाऊन मला असं वाटतंय की आपण जे संवाद आहेत म्हणजे ती जी मानसिक जी प्रवृत्ती आहे ती आपण कमी करायची. समुपदेशन वगैरे आपण ह्याच्यासारखे कार्यक्रम राबवू शकतो. बरं,
तुम्हाला सायबर क्राईम माहितच असतील. हो मॅम. कुठले कुठले प्रकार तुम्हाला सायबर क्राईमचे माहिती आहेत? सायबर क्राईमचं एक रॅन्समवेअर आहे, त्यानंतर फिशिंगचा आहे प्रकार आहे. पण सायबर क्राईम संदर्भात जर काही आपल्याला कारवाई करायची असेल तर कुठल्या कायद्यांतर्गत होते? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2005 नुसार त्याच्या सेक्शन 66 आणि 67 नुसार आपण कारवाई करू शकतो. पण त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये काही ऍडिशन्स वगैरे केलेत का? त्याच्यामध्ये आपण 67व्या कलमामध्ये आपण अमेंडमेंट केलेलं आहे. तुम्ही घेता का अपडेट्स खेळांविषयीचे? एवढं मला असं क्रेज नाही खेळायची, पण जाता येतं जेवढं ऐकायला होतं. पण तुमची हॉबी काय आहे? मला मोकळ्या वेळेत सॉंग्स ऐकायला आवडतं आणि मी कोट्स पण बनवते. बरं, कुठली गाणी ऐकता तुम्ही? मला जास्त सायलेंट सॉंग जे असतात मराठी आणि हिंदी दोन्ही पण सॉंग्स ऐकायला आवडतात. तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे? माझं आवडतं आपले मराठी सॉंग्स मला लावणी आवडतात ऐकायला. आणि ते कशावर ऐकता तुम्ही? मोबाईलवर. मोबाईलवर. गाणी ऐकायला आवडतात बरं तुम्हाला? हिंदुस्थानी म्युझिक आणि कार्नेटिक म्युझिक मधला फरक माहिती आहे का? सॉरी. ओके. प्रभा अत्रेंविषयी ऐकले का? हो. सांगू शकता का त्यांच्याबद्दल? आता रिसेंटमध्ये त्यांना एक पुरस्कार मिळालाय, पद्मविभूषण वगैरे मिळालाय. हो, पद्मविभूषण मिळालं. ओके. बांगलादेश मध्ये काय चालू आहे बरं सध्या? तिथं इंटरिम गव्हर्नमेंट बसले बघा, आणि तिथं कोणी शपथ घेतली सांगू शकता का? मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शपथ घेतली. कशाच्या रिलेटेड बरं मोहम्मद युनस? त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. कशावर काम आहे त्यांचं? त्यांचं मेन इकॉनॉमिक्स जे ग्रामीण बँक वगैरे आहेत त्याच्यावरती त्यांचं काम आहे. सांगोल्याचे काय प्रश्न आहेत बरं? सांगोल्याचे पाणी प्रश्न खूप प्रसिद्ध आहे बरं. काय नक्की प्रश्न आहेत बरं? एक तर सांगोला हा अवर्षणग्रस्त भागात येतो आणि म्हणजे उन्हाळ्यात तर असं होतं की प्यायला पण पाणी मिळत नाही, तिची चणचण होते. पण ती काही प्रमाणात आता कमी झाली, कारण का तर जे नीरा उजवा डाव आहे त्याचं पाणी आमच्याकडे येतं आता कॅनल थ्रू येतं, आणि ह्याच्या आधी म्हैसाळ आणि टेंबूचं पण पाणी यायचं. बरोबर. नीती आयोग काय स्पेशल करते का सांगोल्यासाठी? ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम वगैरे माहिती का तुम्हाला? हो, ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम माहिती. त्यामध्ये सांगोल्याचं नाव आहे बघा. सर ते निगेट करू शकते का की ते सर अवर्षणग्रस्त भागात सांगोला येतो, त्याच्यावरतीच त्यांची गोल ठेवून काम करायचं असेल. सोलापूर कापड उद्योगासाठी खूप प्रसिद्ध होता पूर्वी. हो. आता ते कापड उद्योग थोडासा लयाला गेलेला आपल्याला दिसून येतो बघा. काय कारण असतील बरं त्याचे? एक तर तिथं ज्या कामगारांच्या समस्या आहेत ते शासन जाणून तेवढं घेऊ नाही शकलेलं आहे, आणि तेवढी टेक्नॉलॉजी तिथं अपग्रेडेशन जसं जसं आपण पुढच्या युगात जातो तेवढं टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन नाही झालं असं मला वाटतं. तुम्ही पण बघा बीटेक आयटी केलेले आहे बरोबर. प्रशासनात बीटेक आयटीचा कसा वापर कराल बरं तुम्ही? वेगवेगळे टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा वापर आम्ही आता दररोज पण ई-ऑफिस सारख्या सॉफ्टवेअर पण आम्ही वापरतो सध्या, जे की फिजिकल फाईल्स आहेत आपल्याला त्या कमी करायच्या आहेत. तर माझ्याकडे तेवढं स्किल आहे की मी ते पटकन ग्रास्प करून पटकन काम करू शकते, जे की आमचे सिनियर जे आहेत त्यांना एवढं पटकन ते ग्रास्प नाही होते, हे मला प्रकर्षाने जाणवले काम करताना. एआयचा वापर कसा कराल? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण त्याचं खूप डायव्हर्सिफाईड फील्ड आहे, आपण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा वापर करू शकतो. फाईल आपण ट्रॅकिंग सिस्टीम वापरू शकतो त्याच्यामध्ये, मोबाईल ऍप थ्रू जर आपले निर्णय वगैरे ते पब्लिश करायचे तर समाज माध्यमाचं सगळेजण म्हणजे ते नोन आहेत सगळेजण, तर त्याच्या थ्रू करू शकते मी. 3 अशा क्वालिटीज सांगा बरं की प्रशासनात येणाऱ्या बघा अधिकाऱ्याकडे मस्ट हॅव असल्या पाहिजे. म्हणजे एक तर पंक्च्युअलिटी पाहिजे, दुसरं कम्युनिकेशन स्किल चांगलं पाहिजे, आणि FRBM ऍक्ट बद्दल माहिती आहे का तुम्हाला? फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. ओके. महाराष्ट्राचं किती? आता सर नाही माहिती मला. जेंडर बजेटिंग? हा, जेंडर बजेटिंग हे महिलांसाठी सेपरेट बजेट नसून आपल्या बजेटमध्ये महिलांसाठी काही तरतुदी करता येतील का ह्याच्यासाठी ते बजेट 2005-06 सालापासून केंद्रात आहे आणि महाराष्ट्र शासन 2013 पासून राबवते. ओके. लाडकी बहीण योजना वगैरे ही जेंडर बजेटिंगच्या अंडर येईल की फ्रीबीज पॉलिटिक्सच्या अंडर येईल बरं? ती मला वाटतं जेंडर बजेटिंगच्या अंडर येईल की महिला आणि बालविकास विभागाला तो निधी त्यांनी तेवढा दिलेला आहे. ओके. काय वाटतं तुम्हाला, काय मत आहे तुमचं लाडकी बहीण योजना? लाडकी बहीण योजना सर ही आर्थिक स्वावलंबनासाठी राबवलेली योजना आहे, पण मला असं वाटतं की डायरेक्ट खात्यात पैसे देण्याऐवजी प्रत्येक हाताला जर काम दिलं आपण तर महिला ते एक दूरदृष्टी बघून आपण
करू शकतो की त्याचा दूरगामी परिणाम होऊ शकतो की आता फक्त त्यांना आपण ह्याच्यात पैसे देतोय. नरेगा वगैरे मध्ये बघा महिलांचं जास्त प्रमाण आहे. हो, पण तिथं सर मनरेगामध्ये महिलांना काम प्रोव्हाइड करून दिले. तसं जर आपण दुसरं काही करू शकलो अजून की स्किल डेव्हलपमेंट आहे, पार्लर्स आहेत, कुकिंग मध्ये जे महिलांच्यात आवड आहे ते अजून इन्व्हेस्टमेंट करून आपण चांगलं स्किल देऊ शकतो त्यांना. स्किल इंडिया मिशन किंवा रुरल लाईव्हलीहूड मिशन याचा काही उपयोग होत नाही का महिलांना? होतो सर, पण आपण जेव्हा आता हे जे बजेट आहे ते फक्त महिलांसाठी आहे, तर महिला स्पेसिफाईड आपण खूप साऱ्या गोष्टींना वाव आहे करायला इंडियामध्ये. बरं, तर बघा तुम्ही ट्रॉजन हॉर्सचा उल्लेख केला मगाशी, बरोबर? ट्रॉजन हॉर्स हे का कुठल्या तरी प्रॉपर मायथॉलॉजी मधून आलेलं आहे बघा कन्सेप्ट. ट्रॉजन हॉर्स माहिती आहे का तुम्हाला? ऑलिम्पिक्स आता पार पडले बघा, तुम्ही सांगितलं तर मनु भाकर यांनी किती मेडल आणले? 2 ब्रॉन्झ मेडल मिळाले. कोणत्या इव्हेंट मध्ये आले बघा? 10 मीटर शूटिंग मध्ये. आणि दुसरं पण त्यांनी जॉईंट मध्ये 10 मीटर शूटिंग मध्ये सांगितलं. ओके, आता बघा एएसयूच्या प्रमुख कामं काय आहेत बरं? प्रमुख ड्युटी काय असते एएसयूची? एएसयूची प्रमुख ड्युटी फाईल्स एक समराईज करणं, नोट्स बनवणे आणि माझ्या जे वरती सेक्शन ऑफिसर्स आहेत त्यांना त्याच्यामध्ये फाईल मेकिंग मध्ये मदत करणे. महिला म्हणून बघा ग्लास सिलिंग इफेक्ट माहिती आहे का तुम्हाला? ओके, महिला म्हणून तेवढं वरती जाता येत नाही प्रशासनात वगैरे, अशा त्याला ग्लास सिलिंग इफेक्ट म्हणतात बघा. तर असं काही तुम्हाला थोडं तुमच्या सुरुवातीच्या काळामध्ये काही जाणवलं का? काही प्रश्न आढळले का? नाही सर, आता मी ज्यांच्या हाताखाली काम करते माझ्या सेक्शन ऑफिसर पण महिलाच आहेत, अंडर सेक्रेटरी पण मॅडम महिलाच आहेत आणि डेप्युटी सेक्रेटरी पण मॅडम महिलाच आहेत. त्यामुळे आमचे एक डेस्क एकदम व्यवस्थित आमचा प्रॉपर आहे, त्यामुळे मला नाही असं वाटत. आणि मुख्य सचिव पण सुलभ सोनिक मॅडम त्या पण महिलाच आहेत. डीजीपी पण आपल्या रश्मी शुक्ला मॅडम त्या सुद्धा आधी कशाच्या महासंचालक होते बरं? नाही सर, नाही. आता पहा, तुम्ही सांगोल्यावरून आलेले आहात. सांगोला हे राजकीय दृष्ट्या बरचसं चर्चेत असतंच, बरोबर? आता आपली विधानसभेची पण निवडणूक आहे काही दिवसांमध्ये. इनफॅक्ट आजच इलेक्शन कमिशनची प्रेस कॉन्फरन्स होणार आहे. ओके, तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला आजपर्यंत इतक्या वर्षांनंतरही महिला मुख्यमंत्री का नाही मिळाल्या? त्याची कारण तुम्हाला काय वाटतं? राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असं मला वाटतं. कॅपॅबिलिटी महिलांमध्ये खूप कॅपॅबिलिटी आहेत पण ते पोटेन्शियल त्यांना एक्सप्रेस करता येत नाही. महिलांना का संधी नाही दिली जात? विशेषतः पक्ष जे वेगवेगळे आपल्याकडे राजकीय पक्ष आहेत त्यांनी पण ही जबाबदारी उचलली पाहिजे. हो, आता रिसेंटली जी लोकसभेची निवडणूक झाली त्यात तुम्ही मतदान केलं होतं का? हो, केलं होतं. पण तुम्ही कोणाकडे पाहता महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री कोण होऊ शकता? मला वाटतं प्रत्येक जी वर्किंग वुमन आहे तिच्याकडे ते पोटेन्शियल आहे, कोणी पण होऊ शकतं. बरं, तुमच्या साडीचा रंग कुठला आहे? ग्रे शेड आहे. हाच का निवडला तुम्ही रंग? असं स्पेसिफिक रिझन काय नाहीये, मी जेव्हा राहायला गेले तेव्हा मला हा चांगला वाटला, डिसेंट कलर आहे त्यामुळे मी निवडला. अधिकारी झाल्यानंतर तुमचा पहिला प्रेफरन्स काय? डेप्युटी कलेक्टर. हो, डीसी सुद्धा तुम्ही झालात, तुमची नियुक्ती झाली आहे. तुम्ही महिलांसाठी काय कराल बरं? एक प्रॉमिनंट गोष्ट सांगा की तुम्ही कराल. ज्यावेळी लेडीज आहे ते 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण होतं, 12वी होतं, पण तिथून पुढचं जे पदवी शिक्षण आहे तिथे कुठेतरी गळती जाणवते, तर त्याच्यावरती मी वर्क करेन. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हॅव अ बेस्ट डे.